नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये काँग्रेस भुईसपाट झाली ती अजून उठलीच नाही। पण या संकटकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकदिलानं काम करण्याची गरज आहे। पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र हे कळत नाहीये। असं नेमकं झालंय तरी काय काँग्रेसमध्ये, पाहूया। स्थळ नागपूर, काँग्रेसची सभा आणि त्याच सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर शाई फेकीचं नाट्य। ललित बघेलच्या या कृत्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी ललितला यथेच्छ चोप दिला। पण या शाई फेकीला चव्हाणांनी थेट संघ आणि भाजपशी जोडलं। आरएसएसला आणि भाजपला छुपी मदत करणारी काही मंडळी आहे, त्यांचा हा प्रयत्न आहे। आम्ही अशा प्रयत्नाला भीक घालत नाही। सभा होणार, सभा झाली आणि आम्ही मुकाबला करणार। पण हल्लेखोराची कुंडली मात्र वेगळीच आहे, कारण हल्लेखोर बघेल हा काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांचा समर्थक असल्याचं कळतंय। सभा ही सतीश चतुर्वेदी यांचा गड मानल्या जाणाऱ्या पूर्व नागपुरात होती। इतकंच नव्हे तर सभेची सारी सूत्र ही चतुर्वेदी यांचे स्पर्धक अभिजित वंजारींकडे देण्यात आली होती। शिवाय चतुर्वेदी हे राष्ट्रीय नेते असूनही प्रदेशाध्यक्षांच्या प्रचार सभेला उपस्थित नसल्यानं शंकेला बराच वाव आहे। सतीश बघेल नावाचा जो कार्यकर्ता आहे तो काँग्रेसचा असल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता नाहीये, काँग्रेसचा कार्यकर्ता नाहीये। तुम्ही जर शोध घेतला तर तो हिस्ट्री शीटर आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत। एका प्रकरणामध्ये मर्डर केसमध्ये तो आहे। आणि अशा लोकांना हाताशी घेऊन काही लोक जर करतात, ते कोण आहे तर हे आपल्या निवडणूक आयोगाने शोधून काढलं पाहिजे। एका गोष्टीचा आम्ही निषेध करतो की राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची काही सिक्युरिटी नाही, कुठेही पोलीस नाही। लोक कुणी येऊन राहिले, सभा उद्ध्वस्त करतात। आता आम्ही पदयात्रा काढणार, कोणी यावं आणि काही करून जावं, तर अशाने कशा निवडणुका होणार आहेत? आणि हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक झाल्यानं मुत्तेमवार यांनी लगे हात मुख्यमंत्र्यांनाही लक्ष करून घेतलं। नाही, काय आहे की असते तर तुम्हाला दिसले असते, नाही येऊन राहिले तर आता कोण कुणासाठी थांबतो? हा काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोक नाराज झाले, अनेक लोकांनी काँग्रेस सोडून दिली, म्हणून काही काँग्रेस थांबली नाही। नवं नेतृत्व आलं, नवे लोक आले, हे सगळे 4 कार्यकर्ते नवे आहेत आणि हे यांच्या बाजूला हे सगळे गोर गरीब आणि सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत, यांचं समर्थन करण्यासाठी येऊन राहिलेले आहेत। आणि काँग्रेस सामोरच जाणार आहे। काँग्रेस हा वाहता प्रवाह, तो कधी थांबत नाहीये आणि डबकं थोडीच आहे काँग्रेस म्हणजे। आता इथे जे काही लोकांनी प्रयत्न केला तर सूर्याला त्याला काय म्हणजे सूर्यावर थुंकी टाकल्यासारखं आहे, ती त्यांची थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल। खरं तर काँग्रेसचा उतरणीचा काळ पाहता साऱ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। जे कार्यकर्ते निवडणुकीला उभे आहेत त्यांच्यासाठी आणि काँग्रेसला मुंबईमध्ये यश मिळवून देऊन आता जे 2 पक्ष शिवसेना भाजप ज्या प्रकारे भांडतायत ते पाहता काँग्रेसची गरज मुंबईकरांना आज आहे। तेव्हा तुम्ही कामाला लागाय सांगितल्यानंतर सगळं सुरळीत जाऊन प्रचार सुरू आहे। मुंबईत काय आणि नागपुरात काय, जोवर काँग्रेस नेत्यांमधल्या आपसातल्या लाथाळ्या थांबणार नाहीत तोवर काँग्रेसला अच्छे दिन येणार नाही। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।